अंजुमन इस्लाम अब्दुल हसीम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल वाशी ह्या आमच्या शाळेच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी संगीता उघडे आज तुमच्यासाठी एक खूप खास असा व्हिडिओ आणलेला आहे. तुम्हाला चित्रात दिसतच असेल ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 10वी SSC बोर्डाची मराठी विषयाची व इंग्रजी माध्यमाची. तर आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी बोर्डाची म्हणजेच SSC मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आराखडा आपण इथे बघणार आहोत. तर एकूण किती गुणाचा हा प्रश्नपत्रिका असते? 80 गुणाची. मग त्याची घटकनिहाय गुण विभागणी आपण बघणार आहोत. पहिला गद्य विभाग 18 गुणांचा असतो, म्हणजे धडे वगैरे त्याला म्हणतात गद्य विभाग. कवितेच्या विभागात आपल्याला 16 गुण दिलेले आहेत. स्थूल वाचनावरील जे प्रश्न आहेत त्याला 6 गुण दिलेले आहेत. व्याकरणावर 16 गुण विचारले जातात आणि रायटिंग स्किल एकूण 24 गुणांचे असते. मग एकूण किती गुण होतात? तर 80 मार्कांचा हा पेपर असतो. मग चला मग आपण बघूया प्रश्नपत्रिका आराखडा. तर मी सांगितल्याप्रमाणे विभाग 1 जो आहे तो काय आहे? गद्य विभाग पाठावर. मग पहिला जो पाठ कसा असतो? पठित उतारा असतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील 7 गुणांचा असतो. अजून एक पठित उतारा असतो, तोही 7 गुणांचा असतो आणि एक अपठित उतारा असतो. मग जे 2 पठित उतारा असतात आ ते 7 गुणांसाठी कसे गुणनिहाय विभागणी केली आहे? तर आकलन कृती 1, आकलन कृती 2. मग ह्या आकलन कृतीमध्ये काय असतं विद्यार्थ्यांनो? तर आकृती पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा आणि स्वमतसाठी प्रश्नासाठी 3 गुण. व जे अपठित उतार आहे त्या 2 आकलन कृती असतात 2-2 गुणाच्या. आता आपण पद्य विभाग बघितलेला आहे, तर आपण आता पद्य विभाग बघणार आहोत. लक्ष द्या. आता दुसरा जो गद्य विभाग बघितला, विभाग दुसरा तो आहे पद्य विभाग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 हे असतात प्रश्न असतात. तर पहिलं काय असते? कविता असते, पठित पद्य त्याला म्हणतात, ती 8 गुणांची असते. आणि दुसरं जे असते ते काय असते की आपल्याला काय करावं लागतं की रसग्रहण, कवितेचे रसग्रहण लिहावे लागतात. कवितेवरील जी प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात, मुद्दे दिलेले असतात, त्यांची उत्तरे लिहावी लागतात. मग पहिली जी असते ती 8 गुणांसाठी कविता प्रश्नपत्रिकेमध्ये पूर्ण असते आणि त्याच्यावरती आकलन कृती प्रश्नांची उत्तरे विचारलेली असतात. आकलन कृती, पहिल्या आकलन कृतीला 2 गुण असतात, दुसऱ्या आकलन कृतीला 2 गुण असतात, शब्दाचे अर्थ लिहायला 2 गुण असतात आणि काव्य सौंदर्य त्यासाठी 2 गुण असतात. आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो काय आहे विद्यार्थ्यांनो? की रसग्रहण. 2 कविता दिलेल्या असतात, त्याच्या एका कवितेवरील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला काय लिहायचे? प्रश्नांची उत्तरे. मग कोणते मुद्दे असतात? कवितेचं कवी कोण आहेत, कवितेचा विषय काय आहे, कवितेच्या 2 दिलेल्या ओळींचा अर्थ लिहायचा असतो, कविता आवडण्याची कारणे, कवितेतून मिळणारा संदेश आणि शब्दांचे अर्थ. हे तुम्हाला 8 गुणांसाठी, म्हणजे कविता दिलेली असते त्याच्यावर आकलन कृती म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिणे ते 8 गुणांसाठी आणि ॲप्रिसिएशन रसग्रहण जे असतं ते 8 मार्कासाठी पद्य विभाग असतो. पद्य विभागानंतर दुसरा येतो विभाग आपला, तिसरा येतो आपला स्थूल वाचन. मग स्थूल वाचनमध्ये 3-3 गुणाच्या 2 कृती असतात. त्यापैकी आपल्याला 2 कृती सोडवाव्या लागतात, लिहाव्या लागतात, त्या 6 गुणांच्या असतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्याकरण. तर व्याकरण एकूण आपल्याला 16 गुणांचं असतं. मग 2 गुणाला काय असतं? तर वाक्याचे प्रकार ओळखा 2 गुण, वाक्य रूपांतर करा 2 गुण, वाक्यप्रचार 2 दिलेले असतात 4 गुणांसाठी. मग 2, 2, 4, 8 झाले. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, वचन किंवा लिंग ह्या 4 गुणांसाठी. त्याच्यानंतर 2 गुणांसाठी तुम्हाला येतं की लेखन नियमानुसार अचूक शब्द लिहा, किंवा तुम्हाला काय दिले जाणार की कोणतेही 2 शब्द प्रत्येकी 4 पर्यायासह तुम्हाला लिहावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 वाक्ये दिली जातात,
त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चुकीचे शब्द असतात, ते व्यवस्थित करून ते वाक्य लिहावे लागतात. एकतर तुम्हाला अचूक शब्द लिहावे लागतील, नाहीतर तुम्हाला लेखन नियमानुसार 2 वाक्य लिहावे लागतील. आणि त्याच्यानंतर विरामचिन्ह 2 गुणांसाठी, म्हणजे एकतर विरामचिन्ह वापरा, विरामचिन्ह ओळखा, हा प्रश्न विचारला जातो. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला प्रश्न असतो तो उपयोजित लेखन असतं, म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखनला किंवा काय आहे, ऑप्शन काय आहे, तर अपठित उतार्याचं सारांश, समरी रायटिंग. ते काय आहे, एकतर पत्र लिहा नाहीतर सारांश लेखन, 6 गुणांसाठी. पत्रामध्ये कोणते पत्र विचारलं जातात, मागणी पत्र, विनंती पत्र किंवा अनौपचारिकमध्ये अभिनंदन पत्र. अशा पद्धतीने 6 गुणांसाठी पत्र, किंवा पत्र तुम्हाला नसेल लिहायचं तर तुम्ही सारांश लेखन 6 गुणांसाठी लिहू शकता, ते पण अपठित उतार्यासाठी, अनसीन पॅसेज जो असतो त्याचे. त्याच्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, हे प्रश्न आहे. ह्या पाचवा प्रश्न आहे. ते किती आहे तुम्हाला 50 ते 60 शब्दामध्ये जाहिरात, बातमी लेखन 50 ते 60, कथा लेखन 80 ते 90 शब्दामध्ये. ह्या 3 कृती आहेत, पण तुम्हाला 2च करायच्या आहेत, त्या आहेत 5 गुणांच्या, म्हणजे 10 गुणांचा हा प्रश्न असतो. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे लेखन कौशल्य, म्हणजेच निबंध लिहिणे. मग किती लिहावं, किती शब्दामध्ये लिहायचा, तो 100 ते 120 शब्दामध्ये लिहायचा असतो. प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक, हे 3 निबंधाचे प्रकार तिथे एक येतात. त्याच्यापैकी तुम्हाला एकच लिहावा लागतो. तिन्हीपैकी आपल्याला एक लिहिणे अपेक्षित असते. तर अशा पद्धतीने आपण गद्य विभाग, पद्य विभाग, व्याकरण, उपयोजित लेखन कशा पद्धतीने गुणनिहाय विभागणी केलेली आहे, कृतीपत्रिकेचा आराखडा, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, हा इथे आपण अभ्यासला. तर तुम्हाला हा आराखडा समजला असेल आणि तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुणाने काय करायचं आहे, पेपर चांगला लिहून, व्यवस्थित लिहून, चांगला अभ्यास करून पेपर लिहून तुम्हाला चांगले गुण मिळावे, हीच मी इथे मनी अपेक्षा बाळगत आहे. माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानत